और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज झोपडपट्टी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला मध्यवर्ती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून अटक केली आहे। आरोपीकडून 530 ग्रॅम वजनाचा सुमारे 9,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे एपीआय शेवाळे, पोलीस हवालदार अनिल पाटील, प्रमोद जाधव, चंदू शिंदे, कृपाल शेकडे, सुशांत हांडे देशमुख, भूषण गावडे व निलेश नागरे यांनी कारवाई केली। यावेळी अंबरनाथमधील जावसई गाव येथे राहणारा इम्तियाज उर्फ पप्प्या युसुफला याला गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आलाय। आरोपी विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 559/2026 अन्वये एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यातील जो आरोपी आहे पप्प्या युसुफ लाला याला मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गांजासहित अटक केलेली आहे। गुन्हा रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे। यामध्ये जवळपास अर्धा किलो गांजा जो आहे तो त्याच्या तावडीतून आपल्याला सापडलेला आहे। यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत, त्यांनी कुठून आणला, या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सर, या आरोपीची पार्श्वभूमी काय आणि हा कुठे विक्री करतो? मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ तो संबंधित जिन्नस सोबत मिळालेला आहे आणि तिथे तो विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।